आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तारा मॅडम, एवढं चिडायला काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम कसं काय होऊ शकतो तो? बघ ना, सगळं व्यवस्थित आहे। अरे ती बघ, तिकडे सगळे खुश आहेत। लोक, मी पण खुश आहे। लुक, आय एम हॅपी। नाराज आहेस माझ्यावर? का? तू काही चुकीचं केलंयस? एक्झॅक्टली, तू कधी चुकूच शकत नाहीस। तारा, मला तुझ्या बोलण्यातला सार्कॅझम कळतोय। कळतोय तुला? ग्रेट, हुशार आहेस ना सोहम। फायनली तुला माझ्या मनातलं काहीतरी कळतंय। तुझ्या मनात जे काही आहे ते मला सरळ सरळ सांग ना प्लीज, कारण त्याशिवाय ते मला नाही कळणार आहे। कोण आहे मी? हा काय प्रश्न आहे? माझी बायको आहेस तू। तुझी बायको आहे मी सोहम। माझी फक्त एवढीच ओळख आहे। ह्या पलीकडे माझी इंडिपेंडेंट ओळख अशी नाहीच आहे काही। एक मिनिट, का तुझी अशी इच्छा आहे की या पलीकडे माझी काही ओळख नसावी म्हणून? नाही तारा, तारा म्युझिक कंपनी त्यासाठीच ओपन केली होती आपण की तुझं नाव मोठं व्हावं, तुला अपॉर्च्युनिटीज मिळाव्या, आणि प्रोसेस पूर्ण होत आली जवळजवळ। कधी सोहम? कधी? तुला आठवतंय का, तू मला हेच प्रॉमिसेस दिले होतेस आधी की मी तुझ्यासाठी म्युझिक कंपनी उभी करेन, तुझ्यासाठी कॉम्पिटिशन विकत घेईन, तुला ब्रँड अँबॅसेडर करेन, हेच प्रॉमिसेस दिले होतेस तू मला। आणि तुझ्या याच प्रॉमिसेसवर विश्वास ठेवून मी माझं घर सोडलं, माझ्या मम्माला सोडून आले, मी तुझ्याशी पळून लग्न केलं। पण या प्रॉमिसेसच्या दिशेने एकही स्टेप टाकताना मी नाही बघितलं तुला सोहम। तू मला सूल आणि मूल मध्येच अडकून ठेवणार आहेस। नाही तारा, मी प्रयत्न करतोय, मी जेन्युइनली। एक मिनिट बस, मला नाही बोलायचं यावर। लीव मी अलोन। तारा, माझं ऐकून तर घे। ऐश्वर्या वहिनीने एक गोष्ट तर फायद्याची आणि बरोबर सांगितली, ती म्हणजे मला मूल होऊ द्यायचं नाही, नाहीतर हे लोक मला त्यातच अडकवून ठेवतील। सावू, जेवण छान झालं बरं का? बबलू दादा, नक्कीच मागच्या जन्मात आम्ही काहीतरी पुण्य केलं असणार बघ, पुन्हा असा जावई मिळाला। माझ्या पोरीची किती काळजी घेत्यात। इतकी श्रीमंती असून मी जरा बी गर्व नाही। बरोबर आहे, पण बाबा तुम्ही एकट्यानेच पुण्य नाही कमवलंय, आमच्या सारंग दादाने येऊन पुण्य कमवलंय। अहो, म्हणून तर सावलीवरी सारखी गोड बायको मिळाली त्याला। बोल तारा। हॅलो सोहम, सावलीचा कौतुक सोहळा संपन्न झाला असेल ना तर लगेच रूम मध्ये या। मी जरा 1 मिनिटात आलो। मी पण येतो। सावो, इकडे ये, मला जरा बोलायचंय तुझ्याशी। ये सावो, संसार म्हणलं ना बाळे, का भांड्याला भांड लागतच, माहितीये मला, पर तरी बी विचारते, कसा चाललाय बाळे तुझा संसार? हा,
खूप छान. तुझ्या मनाला लागणार नसेल तर एक गोष्ट सांगू का तुला? सांग ना. सावो, आता या घरात लवकरात लवकर पाळणा हलू दे बघ. मग वाईटाची सुरुवात अशीच होते हे मला माहितीये. तुम्हाला सहन होत नाहीये, मलाही सहन होत नाहीये. ऍक्च्युली हे सगळं बघून ना मला माझ्या मैत्रिणीची एक गोष्ट आठवली. तिच्या घरी असं घडलेलं. तिचा एक भाऊ होता, त्याने असंच लव्ह मॅरेज केलं आणि नंतर तो त्या मुलीच्या इतक्या आहारी गेला की ज्या आईने जन्म दिला, जिने चालायला बोलायला शिकवलं, पायावर उभं राहायला शिकवलं, ज्या वडिलांनी आजारपण काढलं, त्या दोघांनाही तो विसरला. इनफॅक्ट त्यानंतर त्याने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि नंतर आई वडिलांची अडचण होते म्हणून त्या दोघांना सरळ घरातून काढून टाकलं. आपल्या घरातली आजची परिस्थिती पाहिली तर मला सेम वाटते, एकदम सेम. सारंगचंही काही खरं नाहीये. इनफॅक्ट मला तरी असं वाटतं की उद्या सारंग आपल्या सगळ्यांना या घरातून बाहेर काढायला अजिबात कमी नाही करणार, फक्त त्या मूर्ख मुलीमुळे. आणि हा तर प्लॅन होता ना त्या मूर्ख मुलीचा आणि त्या जगन्नाथचा. सक्सेसफुल होताना दिसतोय प्लॅन. तुला वाटेल आपली आई किती जुन्या विचारांची आहे. पोरीचं लग्न झालं, आता मूल झालं का ती मोकळी. पर साऊ, या जगातल्या अनुभवावरनच हे बोलले बरं मी. आपल्या जयंतीकडेच बघ. गरिबीत मूल वाढीस लागणार नाही म्हणून राहिलं तर राहिलंच का. तिला नाही मी हक्कानं सांगू शकत, पण तुला सांगू शकते ना साऊ, एक मूल झालं ना का आपलं आयुष्यच बदलून जातं बघ. आपल्या संसाराकडे बघण्याची एक वेगळीच नजर आपल्याला मिळते. तुझ्या सासूबाई तिलोत्तमा मॅडम वरवर दिसायलाही कडक आहेत, पण मनानं लई चांगलं आहे ग. माणसं कळतात गामसनी. त्यांची काय बी अपेक्षा नाही. त्यांना फक्त एवढं वाटतं का लवकरात लवकर या घरात पाळणा हलावा.